गणपतला कोणी घेऊ शकत नाही, नाही का? मग हे हा मैदानामध्ये असतो का आता? हो, परंपरेनुसार आलेला नाद आहे हा. असं काहीतरी वेगळं करायचं असेल काही समाजानं सांगितलेलं असतं बाबा मुलीनं हेच केलं पाहिजे, दुसरं नाही केलं पाहिजे, हे मुलांचं क्षेत्र आहे असं असतं. 12 म्हणून मैदान होतं बुरकवडी फाटीवर, तिथे मारली होती मी गाडी. वय काय होतं त्यावेळी तुझं? मला वाटतंय 17-18 असेल. आता 12वी झाली, 13वीला ऍडमिशन टाकले आणि अकॅडमी. दोन्ही कसं सांभाळतेस? बैलाचा नाद, शिक्षण होतं ते प्लस अकॅडमी सुद्धा आहे. अरे बापरे, म्हणजे तू मल्टीटास्किंग आहेस. नाद पण जपत, अभ्यास पण सोडलेला नाही. हो, हे नाव आहे, ते करिअर तर करावंच लागेल. करिअर कशात करायचंय? मला भरती व्हायचं, पोलीस भरती. खूपच केलं पाहिजे, मुलांनीच केलं पाहिजे. त्यांना काय सांगशील तू या व्हिडिओच्या माध्यमातून? पण मला हेच मी पुढे सगळं काय करू शकत नाही असं, पण मला करिअर सुद्धा करायला पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. लावली जास्त नाही पण मला वाटतं अर्धा 1 छकड्यानं झाली माझी शर्यत. त्यावेळेस मी न गुलालाची नाही माघारी आली. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे औंध या गावामध्ये, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बैलगाडा क्षेत्र म्हटलं की ते पुरुष प्रधान संस्कृतीशी जोडलं जातं, पण या विचाराला छेद देत एक तरुणी या क्षेत्रात उतरली आहे. तिने स्वतःची वेगळी ओळख या क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे. एक उत्कृष्ट जॅकी, सुट्टी मेकर, एक बैलगाडा मालक आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये ती स्वतः आपल्या बैलांना घेऊन उतरत आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थानं नव्या पिढीला एक नवा विचार देऊन जाणारी अशी गोष्ट आहे. तिची ही कहाणी तिच्याकडूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ही ती रणरागिणी जिला दाखवण्यासाठी मला हे विशेष वाटले की बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एक मुलगी येते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करते, ज्या गोष्टीसाठी धाडस लागतं आणि खऱ्या अर्थाने ते पुरुषच असतात त्याच्यामध्ये. अशी एक विचारच मुरलाय आणि त्याला छेद देऊन एक मयुरी त्या क्षेत्रात उतरली, म्हणून मला वाटलं की तिच्याशी थोडंसं बोलावं. तर मयुरी, पहिल्यांदा तर नमस्कार आणि तुझं खूप कौतुक की तू पारंपरिक विचाराला छेद देऊन काहीतरी वेगळं करतेस आणि खऱ्या अर्थाने हे अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी तरी, कारण अशी मुलगी बघणं हेच खऱ्या अर्थानं मला खूप छान वाटलं तुला बघितल्यानंतरच की तू असं काही करतेस. तर पहिल्यांदा तर तुमची असणारी बैल दाखव किंवा नंदी दाखव आणि त्याच्याविषयी माहिती चालते. आणखी कोणकोणते आहेत मयुरी? माझी 3 बैल आहेत, बाजा, वजीर आणि वादळ. ते पण बघूया आपण. हो चल. हा मैदानामध्ये असतो का आता? हो. कोण बसतं गाडीवर हा असताना, ह्याच्या बैलगाडीवर? असतात मैदानातले ड्रायव्हर, कधी कधी पप्पा असतात, कधी मी असते. तू पण असतेस? हो. पहिल्यांदा तर तुला विचारायचंय की दीदी, ह्या क्षेत्र म्हणजे क्षेत्र म्हटलं तर खऱ्या अर्थानं तूच पहिली असशील याच्यामध्ये उतरणारी खऱ्या अर्थानं. मग हे कसं काय तुझ्यात, म्हणजे कसं काय तू ठरवलंस त्याच्यामध्ये जायचं? कशी सुरुवात झाली याची? खरं तर ठरवून म्हणजे हे झालेलं नाहीये, काहीतरी एक नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, नाही का? मग हे परंपरेनुसार आलेला नाद आहे हा. माझ्या पप्पांच्या वडिलांची पण होती, त्यांची पण होती आणि त्यांच्यानंतर आम्ही पण त्यांचा नाद जोपासतो. पण मैदानामध्ये ते उतरवत होते वडील आजोबा तुमचे बैलांना? त्यावेळेस होते, म्हणजे मैदानामध्ये जात होते? हो जातो. त्याच्यानंतर तुला भाऊ आहे का? कोण कोण आहे तुम्ही? भाऊ आहे? हो. भाऊ जातो का, बसतो का गाडीवर? असतो, तो सुट्टी करतो, तो नाही बसत. पण तू बसतेस? हो. हे धाडस कुठून आलं खऱ्या अर्थानं? कारण गाडीवर बसणं म्हणजे एक रिस्क पण असते, खूप धाडस लागतं, धाडसाशिवाय ते काम नाही. कसं तुझ्या ते धाडस आलं? ते पप्पांनी शिकवलं मला सगळं पहिल्यापासून. हो, ते शिकत गेल्यानंतर समजलंच नाही, कधी एकदा मैदानात गेले, कधी काय करायला लागले. खूपच छान. आणि खरं म्हटलं ना, असं काहीतरी वेगळं करायचं असेल काही समाजानं सांगितलेलं असतं बाबा मुलीनं हेच केलं पाहिजे, दुसरं नाही केलं पाहिजे, हे मुलांचं क्षेत्र आहे असं असतं. असं असताना तू या क्षेत्राकडे वळलीस, तर तुला विरोध झाला का किंवा तुला आव्हान आली का सुरुवातीला? विरोध मला आतापर्यंत पण झालेला नाही, कधीच नाही झाला. उलट लोकांना कौतुक वाटतं की आपल्या जिल्ह्यातली किंवा आपल्या तालुक्यातली मुलगी पुढे जाते किंवा काय. मैदानात जाताना पण अनुभव असाच असतो का? हो. म्हणजे काय म्हणतात लोक, म्हणजे चांगलं म्हणतात? असं काहीच नसतं मैदानात गेल्यावर. उलट सगळे एक ड्रायव्हर म्हणून हात करत असतात सगळे. असं कोणी धरत नाही की मुलगी बाबा हिच्या जवळ नको जायला, असं तसं असं काही नाही. सगळे आपलेशे आपल्याला धरून असतात काय. पहिल्यांदा कधी गेलीस मैदानात, म्हणजे कधी ठरवलंस की आता गाडीवर बसायचं? सुट्टी मेकर तर तू आहेस, त्याच जॅकी म्हणून ते कसं झालं? कुठल्या मैदानात किंवा कसं झालं? पहिल्या मैदानात मी 7-12 म्हणून मैदान होतं बुरकवडी फाटीवर, तिथे मारली होती मी गाडी. वय काय होतं त्यावेळी तुझं? मला वाटतंय 17-18 असेल. एवढ्या कमी वयात? हो. आणि त्याच्यासाठी अगोदर कधी पप्पानी किती वर्ष शिकवलेलं तुला त्यासाठी ट्रेनिंग वगैरे?
मी ट्रेनिंग वगैरे म्हणजे फेरा वगैरे काढताना बसायची. पहिल्यांदा सुट्टी करत होती, त्यानंतर हळूहळू शिकवलं पप्पांनी. आणि शर्यती बघायला पण जात असतील? हो, ते पहिल्यापासूनच जात होते. होय, आवडायचं त्यामुळे तुला? हो, त्यामुळे वडील कधी म्हणायचे नाही नको येऊ बाळा? नाही नाही, तसं नसतंय आमच्या घरातल्यांचं काही. माझ्या अगोदर पासून माझ्या मम्मीला नाद आहे. खरं? हो, मी जातो म्हणजे मी जाते हे करते, त्यापेक्षा पण माझी मम्मी या क्षेत्रात माझ्या आधीपासून आहे. म्हणजे आईचं यश आहे खरं. हो. तुझं नाव असलं तर त्याच्या पाठी मग आईचं पण हो. बघू शकता मित्रांनो. आपण म्हणतो की एक आईच असते की जी आपल्या मुलांना घडवत असते, पण या ठिकाणची मयुरीच्या आईचं खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या मुलीला बंधनामध्ये नाही ठेवलं. दुसरं कोण असं तर किंवा काही लोक म्हटली असते आईनच की अरे कशाला मुलगी, तू नको जाऊस. पण मयुरी सांगते की माझ्या आईनेच मला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. खरंच ही गोष्ट आईचं पण करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आणि मला दुसरं एक विचारायचंय, हे तू करत असतेस त्यावेळी सुरुवातीला म्हणजे गाडीवर ज्यावेळी बसतेस त्यावेळी कसं असतं तुझ्या मनामध्ये, काय वाटतं? काय नाही, म्हणजे सवय होऊन गेलेली आहे ती. मी अजून पण फिरायला वगैरे गाड्या आणते. मुंबईमध्ये पण बिनजोड केली त्यावेळेस पासून जास्तच उचललं गेलं नाव, नाही का. मग तेव्हापासून इकडच्या साईडची लोक सगळ्यांनाच एक आपुलकी वाटते, अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याची वगैरे मुलगी पुढे जाते किंवा काहीतरी करते, महाराष्ट्रभर तिचं नाव गाजते, तर भारी वाटतं. आणि तुझं हे आता या क्षेत्रामध्ये आहे सगळं तू करतेस, त्याच्याबरोबर कॉलेज करतेस? हो, कॉलेजला कितवीला? आता 12वी झाली, 13वीला ऍडमिशन टाकले आणि अकॅडमी. दोन्ही कसं सांभाळतेस? बैलाचा नाद, शिक्षण होतं ते प्लस अकॅडमी सुद्धा आहे. अरे बापरे, म्हणजे तू मल्टीटास्किंग आहेस. नाद पण जपत, अभ्यास पण सोडलेला नाही. हो, हे नाव आहे, ते करिअर तर करावंच लागेल. करिअर कशात करायचंय? मला भरती व्हायचं पोलीस. खूपच छान, आणि ती होणारच, कारण तुझ्याकडे ह्या क्षेत्रात धाडस आहे ते अर्थातच तू काही पण करू शकतेस. आणि ज्यांना वाटतं ना प्रत्येक असं मुली घाबरतात की काही तर करायला नको, समाज काय म्हणेल, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं तू एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांच्यासाठी. आणि खरंच त्यामुळे तर तुझा अभिमान सगळ्यांनाच वाटतोय, सगळ्या पूर्ण महाराष्ट्र बाहेर पण तुझा अभिमान अशा मुलींचा वाटायला पाहिजे खऱ्या अर्थाने. बऱ्याच मुली यायला लागलेत आता मैदानात, भारी वाटतं नाही का. एक यात्राप्रमाणे सगळे मुली वगैरे लोक सगळेजण एकत्र असतात. बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थानं तू त्याच्यामध्ये पाऊल टाकलंस किंवा तू त्याच्यामुळं अनेकांना प्रेरणा वाटेल, हा मयुरी जाते, चला आपण पण जायला काही हरकत नाही. तुझी सुरुवात तू केलीस, तुझ्या आई वडिलांनी तुला पाठिंबा दिला, ते खूप मोठा आहे आणि तो विचार खूप मोठा आहे सगळ्यांना. आणि जर बदल पाहिजे असेल तर अशा प्रकारचे विचार खूप जपणं महत्वाचं आहे. मयुरी, तुला करिअर करायचं आहे, तुला काय पोलीस भरती किंवा पोलीस व्हायचं आहे, तर हे करताना मग हा नाद कसा जोपासणार? मग थोडं करिअर करत असताना त्याच्यासाठी तुला कष्ट, वेळ द्यायला लागणार. मग इकडचा वेळ तिकडचा वेळ कसं करणार? आता होतंय तोपर्यंत तरी मी हँडल करते सगळं. म्हणजे कॉलेज म्हणा किंवा अकॅडमी बोला, ही शर्यत बोला, रविवारची एक तर अकॅडमीला सुट्टी असते, मग त्यावेळेस जाते मी. आणि अकॅडमीचे सर पण स्वतः माझ्या फॅन आहेत, त्यामुळे मला ते असे कधी विचारतच नाहीत की आज तू कुठे गेली होती म्हणून. म्हणजे त्यांना समजून जातं नाही का की आज सुट्टी घेतली तर ही नक्कीच मैदानावर गेली. बरोबर आहे. आणि तुझं नाव तर सगळ्या ह्या भागामध्ये पण प्रसिद्ध असेल. तुला तुझे मैत्रीण म्हणजे मित्र मैत्रिणी असतात, त्यांच्याकडून काय येतं बोलणं? तू आता या क्षेत्रात आहेस, थोडं जवळचेस, काय विचारतं तुझ्या मैत्रिणींचं बोलणं? कसं असतं तुमच्या गप्पा? जी माझी मैत्रीण आणि मित्र असतील ना, त्यांच्या मैत्रिणींना मित्रांना खरं वाटत नाही की ते माझे मित्र मैत्रीण आहेत म्हणून. म्हणजे ते म्हणतात नाही का, नाही खरंच आहे का, तुम्ही एका ताटात जेवलेले आहेत का वगैरे असं. म्हणजे एक त्यांना प्राऊड फील होतं नाही का की एवढी मोठी असून पण हे त्यांच्या सोबत आहेत म्हणून. पण कितीही माणसाने मोठं झालं ना तरी आपले पाय कायम जमिनीवर आहेत. बरोबर. पण तुमच्या चर्चा काय होत्या? तुला समजा विचारलं, तुम्हाला अशी चर्चा सुरू झाली मैदानाविषयी विचारलं, तर तुला खूप सगळं माहित असेल, खूप साऱ्या गोष्टी ज्या त्यांना पण माहिती नसतील. मग काय होतं असं एखाद्या गमती जमती सांग की असं विषय निघतो त्यावेळेस एखादी आठवण? असतो कायम, हे चालूच असतं. आता अकॅडमीला पण गेले ना तर तिथल्या मुली माझाच मोबाईल घेऊन बघत असतात किंवा काय. मला पण मस्त वाटतं नाही का. ते पण म्हणतात आम्हाला पण खूप इच्छा आहे म्हणजे नाही का बघायला, हे पण आम्ही लाईव्ह बघतो किंवा काय. असं प्रत्येकाच्या घरातून पाठिंबा नाही मिळत असं आहे. आताच्या ज्या मुली आहेत त्या या क्षेत्रामध्ये किंवा आता तू त्या क्षेत्रामध्ये आहेस, तर आताच्या मुलींना किंवा तरुण मुलींना ज्या घाबरणाऱ्या किंवा प्रत्येक क्षेत्रात नको समाजाचा विचार करणाऱ्या मुली पण आहेत, किंवा त्यांच्या घरातले पालक पण आहेत की नको तू हे करू, मर्यादा घालतात की हे क्षेत्र तुझं नाही, पुरुष प्रधान आहे, ते त्यांनीच केलं पाहिजे, मुलांनीच केलं पाहिजे. त्यांना काय सांगशील तू या व्हिडिओच्या माध्यमातून? आता खरं तर मुलगा आणि म्हणजे माझ्या वैयक्तिक घरातलं तर मी सांगते,
माझी मम्मी पप्पा जेवढं माझ्या दादाला जेवढा खर्च करत नाहीत कधी, त्याच्यापेक्षा जास्त खर्च मला असतो. सगळ्यात जास्त मी सगळ्यात लहान नाही तर सगळ्यात जास्त लाड माझा असतो. बघा मित्रांनो, म्हणजे तो मुलगा आहे किंवा तू मुलगी आहे, मग तुला कमी खायला त्याला जास्त खायला असं कधीच नसतं. सगळं उलट मला जास्त मिळेल पण तो समजून घेईल असं. हे आदर्श शिकण्यासारखंच आहे या कुटुंबाकडून पूर्ण. कारण असे विचार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप कमी लोकांच्या मध्ये दिसतात आणि हे खऱ्या अर्थानं पूर्ण कुटुंबाचं यश आहे असं म्हणायला लागेल मयुरी तुझ्या पाठीमागं. खरंच खूप छान. तुझं हे स्वप्न पूर्ण होईलच नक्की जे तुला करायचंय. ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पण तुला हा नाद जोपायचा असेल तर तू जोपासू शकतेस. बऱ्याचदा काय होतं, मुलं ज्या क्षेत्रात येतात त्यावेळी शिक्षण सोडून येतात, पण तुझं हे वेगळं वाटतं की तू म्हणतेस माझं करिअर पण तेवढंच महत्वाचं आहे आणि रविवारी मी जाईल पण आधी माझं करिअर बघेल आणि त्याच्यानंतर ही माझा नाद आहे तो पूर्ण करेल. हो, या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात माझं खूप खूप नाव झालंय. खूप म्हणजे त्याला प्रमाण नाही एवढं नाव झालंय की मला असं वाटतं की मी नाव खूप कमवलं, पण मला हेच मी पुढे पुढे सगळं काही करू शकत नाही असं. पण मला करिअर सुद्धा करायला पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. हो, करिअर पण. बैल म्हणजे तू ज्यावेळी गाडीवर बसतेस, एखादं मैदान मारतेस, त्यावेळेचा अनुभव कसा असतो? अनुभव तिथे म्हणजे साईडला अजून, आणि आता तर 9-9, 10-10 गाड्या सुटतात एका टायमिंगला पहिल्या गटातच. मग ते असतं, पण आता जास्त करून म्हणजे नाही का की रोज रोज बसणं असं नाहीये. मला ज्यावेळेस टाइम भेटेल किंवा मग रविवारची सुट्टी असेल, आम्ही फेरे वगैरे काढू, त्यावेळेस मी फेऱ्याला 100% गाडी आणते. फेऱ्याला 100% असते. एखादं मैदान आठवणीतलं मग सांगितलं ना, अजून कोणकोणते मैदान मारले तेस? मुंबईमध्ये तो गुलाल झाला होता माझा. त्यावेळेस एकदा म्हणजे नाही का खालून माझा थोडासा नॉर्मल असा तोल गेला होता, कारण त्या छकड्यावरती जास्त चगळ नव्हतं. मग त्यातनं पण मी दांड्या धरून वरती आले, माझा तोल चालूमध्येच. हो, चालूमध्येच बैल त्याच स्पीडनी पळत होती. त्याच्यानंतर एक आठवलं की आपण एवढ्या लांब आलोय, आपल्याला गुलाल करूनच जायचंय. मग दांड्या धरून मी वरती आले, त्यानंतर पुढे गाडी लावली. जास्त नाही पण मला वाटतं अर्धा एक छकड्यानं झाली माझी शर्यत. त्यावेळेस मी न गुलालाची नाही माघारी आली, गुलाल घेऊनच माघारी आली. विचार कसा काय, म्हणजे कसं ठरवतेस? कारण तोल जात असताना म्हणजे पडली असतीस तर दुखापत झाली असते, त्यातनं सावरून यायचंय, म्हणजे हा विचार किती तुझ्या तिथं एकदम नाही का की असं माइंड मध्ये आलं की नाही आपण एवढ्या लांब आलोय, आपल्याला गुलाल हा करूनच जायचंय. मग त्यावेळेस पण झालं. माझी पहिली मुलाखत झाली पारगाव मध्ये, तिथून पण जास्त उचलले गेले. मग तेव्हापासून हे माझं असं रुटीनच चालू झालंय. खरंच आहे आणि हे आदर्श घेण्यासारखंच आहे. आणि काय म्हणतो की आपण धाडसीपणा असतो तो खऱ्या अर्थानं तुझ्याकडून शिकायला पाहिजे. एक युवती म्हणून ह्या क्षेत्रात येणं ही एक गोष्ट न पटण्यासारखी आहे खऱ्या अर्थानं. हो, म्हणून तर तुला मी पहिल्यांदा प्रश्न विचारला. खरंच तू यात आली त्यावेळी तुला नकारार्थी प्रश्न काय, पण तू जर सांगतेस की सगळ्यांच्याकडून कौतुकच आलं. हो, मला माहित नाही माझ्या पाठीमागे माझी निंदा किती होत असेल किंवा काय, पण जे लोक माझ्या समोर आली, माझ्यासोबत बोलली, ते आतापर्यंत मला सगळी चांगली लोक मिळाली. काही असं नाही पाठीमागे जे बोलत असतील ते मी सांगू शकत. आणि जर बोलत असली तर त्याच्याबद्दल तुझं काय, म्हणजे जर निगेटिव्ह बोलत असतील त्यांना काय सांगशील या व्हिडिओ? बाय चान्स जर असतातच काय थोडेफार असतात की ते चांगलं जरी असलं तरी वाईट म्हणतात, वाईट असलं तर वाईट म्हणतात, त्यांना काय सांगशील? तुझं काही चूक नाही, तू एक आदर्श उदाहरण आहेस. तरी पण असतातच थोडेफार समाजामध्ये निगेटिव्ह. आता बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. राईट. मग मला कमेंट वगैरे आली ना तर मी बिलकुल पण घाबरत नाही, मी लगेच तिथल्या तिथे रिप्लाय देऊन टाकते. त्याच्यानंतर त्यांनी मला ताई म्हणूनच बोलणार, मी त्यांना असंच करते जागेवरती. कारण आता भिवून राहण्याची म्हणजे आपण एक आलोय की आपण वाघीण म्हणून स्वतःला घेतोय. मग तू कमेंट टाकशील, तू काही करशील, मी ते शांत नाहीच बसून घेत, नाही का, मी ऐकूनच घेत नाही. असं पहिल्यापासून लहानपणापासून आहे का ह्या क्षेत्रात उतरल्यापासून? पहिल्यापासूनच आहे. हो. कुणाचा आदर्श आहे, कसं काय तुझा स्वभाव असा? कुणाकडे बघून तुला वाटलं अरे असंच निडर राहायचं, बिंदास्त राहायचं? पप्पा मम्मी दोघं जास्त करून पप्पा, कारण मम्मी आमची जरा एवढं हे नाहीये. पप्पा तेवढे प्रेमळ आहेत, तेवढे रागीट पण आहेत. हो, त्यांच्याकडे बघूनच तू तशा पद्धतीनं. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्या आई वडिलांशी पण आम्हाला थोडंसं बोलायचं, कारण त्यांचा खरा आदर्श आहे. तू आईचं नाव घेतलंस, वडिलांचं नाव घेतलंस, त्यांच्याकडून पण तुझ्याबद्दल थोडं जाणून घ्यायला. मला या क्षेत्रात माझ्या भावाचा म्हणजे विजयचा, पप्पांचा आणि मम्मीचा आतापर्यंत मला सपोर्ट आहे, म्हणून मी इथपर्यंत आहे. मला त्यांच्याकडूनच सपोर्ट मिळणार नसता तर मग मी मैदानात जाऊ शकले नसते. आता जरी मम्मी पप्पा कुठे कामाला वगैरे गेली तर माझा भाऊ माझा कधी मैदानात हात सोडत नाही. म्हणजे तो माझ्यासाठी एवढा एक मोठा आधारस्तंभ आहे ना की मी त्याला कधीच विसरू शकत नाही. खरंच आहे. अगं आता जरी मैदान असली तरी
एखाद्या वेळेस असं म्हटलं अरे मैदानात तू निघालीस कशाला जातेस, किती गर्दी असते, किंवा तू कशाला जातेस त्या मैदानामध्ये, ते नाही म्हणजे महिलांचं नाही त्याच्यामध्ये काही काम, नको जाऊ असं म्हटलं जातं. त्यात असताना तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. भाऊ म्हणजे एखाद्या वेळी जर मी आजारी असली ना आणि मैदानावर सगळे निघाले ना तर मला बोलणार तू येऊन पिकअप मध्ये बस, पण तूच आहे. म्हणजे एक प्रकारे सपोर्ट, खूप मोठा खूप मोठा आहे. सपोर्ट. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि एक प्रेरणा देणारी तू आहेस इतर मुलींना. मुलींच्यासाठी प्रेरणा आहेस तू. क्षेत्र कुठलं पण असू दे त्याच्यामध्ये जाण्याचं धाडस जे करतात ते इतरांसाठी प्रेरणा बनून जातात. तसं तू एक प्रेरणा आहे सगळ्या मुलींसाठी. सगळ्या मुलींसाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी, ज्यांना वाटतं की मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, लोक काय म्हणतील, त्यांचं उत्तर म्हणजे तुझ्यापाशी मिळते खऱ्या अर्थानं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आई वडिलांशी पण आम्हाला बोलायला आवडेल. आणि हा इकडचा आहे तो वजीर. हा मैदानामध्ये असतो का आता? हो. कोण बसतं गाडीवर हा असताना, ह्याच्या बैलगाडीवर? असतात मैदानातले ड्रायव्हर, कधी कधी पप्पा असतात, कधी मी असते. तू पण असतेस? हो. पहिल्यांदा तर तुला विचारायचंय की दीदी, ह्या क्षेत्र म्हणजे क्षेत्र म्हटलं तर खऱ्या अर्थानं तूच पहिली असशील याच्यामध्ये उतरणारी खऱ्या अर्थानं. मग हे कसं काय तुझ्यात, म्हणजे कसं काय तू ठरवलंस त्याच्यामध्ये जायचं, कशी सुरुवात झाली याची? खरं तर ठरवून म्हणजे हे झालेलं नाहीये, काहीतरी एक नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, नाही का. मग हे परंपरेनुसार आलेला नाद आहे हा. माझ्या पप्पांच्या वडिलांची पण होती, त्यांची पण होती, आणि त्यांच्यानंतर आम्ही पण त्यांचा नाद जोपासतो. पण मैदानामध्ये ते उतरवत होते वडील आजोबा तुमचे बैलांना? त्यावेळेस होते, म्हणजे मैदानामध्ये जात होते? हो जातो. त्याच्यानंतर तुला भाऊ आहे का? कोण कोण आहे तुम्ही? भाऊ आहे? हो. भाऊ जातो का, बसतो का गाडीवर? असतो, तो सुट्टी करतो, तो नाही बसत. पण तू बसतेस? हो. हे धाडस कुठून आलं खऱ्या अर्थानं? कारण गाडीवर बसणं म्हणजे एक रिस्क पण असते, खूप धाडस लागतं, धाडसाशिवाय ते काम नाही. कसं तुझ्या ते धाडस आलं? ते पप्पांनी शिकवलं मला सगळं पहिल्यापासून. हो, ते शिकत शिकत गेल्यानंतर समजलंच नाही, कधी एकदा मैदानात गेले, कधी काय करायला लागले. खूपच छान. आणि खरं म्हटलं ना, असं काहीतरी वेगळं करायचं असेल, काही समाजानं सांगितलेलं असतं बाबा मुलीनं हेच केलं पाहिजे, दुसरं नाही केलं पाहिजे, हे मुलांचं क्षेत्र आहे, असं असतं. असं असताना तू या क्षेत्राकडे वळलीस, तर तुला विरोध झाला का, किंवा तुला आव्हानं आली का सुरुवातीला? विरोध मला आतापर्यंत पण झालेला नाही, कधीच नाही झाला. उलट लोकांना कौतुक वाटतं की आपल्या जिल्ह्यातली किंवा आपल्या तालुक्यातली मुलगी पुढे जाते किंवा काय. मैदानात जाताना पण अनुभव असत असतो का? हो. म्हणजे काय म्हणतात लोक, म्हणजे चांगलं म्हणतात? असं काहीच नसतं मैदानात गेल्यावर. उलट सगळे एक ड्रायव्हर म्हणून हात करत असतात सगळे. असं कोणी धरत नाही की मुलगी बाबा हिच्या जवळ नको जायला, असं तसं असं काही नाही. सगळे आपलेशे आपल्याला धरून असतात काय. पहिल्यांदा कधी गेलीस मैदानात, म्हणजे कधी ठरवलंस की आता गाडीवर बसायचं? सुट्टी मेकर तर तू आहेस, त्याचं जॅकी म्हणून ते कसं झालं, कुठल्या मैदानात किंवा कसं झालं? पहिल्या मैदानात मी 7-12 म्हणून मैदान होतं बुरकवडी फाटीवर, तिथे मारली होती मी गाडी. वय काय होतं त्यावेळी तुझं? मला वाटतंय 17-18 असेल. एवढ्या कमी वयात? हो. खरं. आणि त्याच्यासाठी अगोदर कधी पप्पानी किती वर्ष शिकवलेलं तुला त्यासाठी ट्रेनिंग वगैरे? मी ट्रेनिंग वगैरे म्हणजे फेरा वगैरे काढताना बसायची. पहिल्यांदा सुट्टी करत होती, त्यानंतर हळूहळू शिकवलं पप्पांनी. आणि शर्यती बघायला पण जात असतील? हो, ते पहिल्यापासूनच जात होते. होय. ते आवडायचं तुला? हो. वडील कधी म्हणायचे नाही नको येऊ बाळा? नाही, तसं नसतंय आमच्या घरातल्यांचं काही. माझ्या अगोदर पासून माझ्या मम्मीला नाद आहे. खरं? हो. मी जाते हे करते, त्यापेक्षा पण माझी मम्मी या क्षेत्रात माझ्या आधीपासून आहे. म्हणजे आईचं यश आहे खरं. तुझं नाव असलं तर त्याच्या पाठी मग आईचं पण बघू शकताय मित्रांनो. आपण म्हणतो की एक आईच असते की जे आपल्या मुलांना घडवत असते, पण या ठिकाणची मयुरीच्या आईचं खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या मुलीला बंधनामध्ये नाही ठेवलं. दुसरं कोण असं तर, किंवा काही लोक म्हटली असते आईनच की अरे कशाला मुलगी, तू नको जाऊस, पण मयुरी सांगते की माझ्या आईनेच मला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. खरंच ही गोष्ट आईचं पण करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आणि मला दुसरं एक विचारायचंय, हे तू करत असतेस त्यावेळी सुरुवातीला म्हणजे गाडीवर ज्यावेळी बसतेस त्यावेळी कसं असतं तुझ्या मनामध्ये, काय वाटतं? काय नाही, म्हणजे सवय होऊन गेलेली आहे. मी अजून पण फिरायला वगैरे गाडी आणते. मुंबईमध्ये पण बिनजोड केली त्यावेळेस पासून जास्तच उचललं गेलं नाव, नाही का. मग तेव्हापासून इकडच्या साईडची लोक सगळ्यांनाच एक आपुलकी वाटते, अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याची वगैरे मुलगी पुढे जाते किंवा काहीतरी करते, महाराष्ट्रभर तिचं नाव गाजते, तर भारी वाटतं. आणि तुझं हे आता या क्षेत्रामध्ये आहे सगळं तू करतेस, त्याच्याबरोबर कॉलेजही करतेस? हो, कॉलेजला कितवीला? आता 12वी झाली, 13वीला ऍडमिशन टाकले आणि अकॅडमी. दोन्ही कसं सांभाळतेस, बैलाचा नाद, शिक्षण? होतं ते, प्लस अकॅडमी सुद्धा आहे.
अरे बापरे, म्हणजे तू मल्टीटास्किंग आहेस. नाद पण जपत, अभ्यास पण सोडलेला नाही. हो, हे नाव आहे ते करिअर तर करावंच लागेल. करिअर कशात करायचंय? मला भरती व्हायचं, पोलीस भरती. खूपच छान. आणि ते होणारच, कारण तुझ्याकडे ह्या क्षेत्रात धाडस आहे ते अर्थातच तू काही पण करू शकतेस. हो आणि ज्यांना वाटतं ना, प्रत्येकाचा मुली घाबरतात की काही तर करायला नको, समाज काय म्हणेल, हो त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं तू एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांच्यासाठी. हो आणि खरंच त्यामुळे तर तुझा अभिमान सगळ्यांनाच वाटतोय. सगळ्या पूर्ण महाराष्ट्राबाहेर पण तुझा अभिमान अशा मुलींचा वाटायला पाहिजे हो. खऱ्या अर्थानं. बऱ्याच मुली यायला लागले जातात मैदानात. हम्म. भारी वाटतं नाही का, एक यात्राप्रमाणे सगळे मुली वगैरे लोक सगळेजण एकत्र असतात. बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थानं तू त्याच्यामध्ये पाऊल टाकलंस किंवा तू त्याच्यामुळं अनेकांना प्रेरणा वाटेल, हा मयुरी जाते, चला आपण पण जायला काही जाऊया, हरकत हो. नाही. तुझी सुरुवात तू केली, तुझ्या आई वडिलांनी तुला पाठिंबा दिला, ते खूप मोठं आहे आणि तो विचार खूप मोठा आहे सगळ्यांना. हो आणि जर बदल पाहिजे असेल तर अशा प्रकारचे विचार खूप जपणं महत्वाचं आहे. मयुरी, तुला करिअर करायचं आहे, तुला काय पोलीस भरती किंवा हो. पोलीस व्हायचं आहे, हा. तर हे करताना मग हा नाद कसा जोपासणार? मग थोडा करिअर करत असताना त्याच्यासाठी तुला कष्ट, वेळ द्यायला लागणार. हो, मग इकडचा वेळ तिकडचा वेळ कसं करणार? आता होतंय तोपर्यंत तरी मी हँडल करते सगळं. म्हणजे कॉलेज म्हणा किंवा अकॅडमी बोला, ही शर्यत बोला, रविवारची एक तर अकॅडमीला सुट्टी असते, मग त्यावेळेस जाते मी. आणि अकॅडमीचे सर पण स्वतः माझ्या फॅन आहेत, त्यामुळे मला ते असे कधी विचारतच नाहीत की आज तू कुठे गेली होती म्हणून. म्हणजे त्यांना समजून जातं नाही का, की आज सुट्टी घेतली तर ही नक्कीच मैदानावर गेली. बरोबर आहे. आणि तुझं नाव त्या सगळ्या ह्या भागामध्ये पण प्रसिद्ध असेल. हो. मग तुला तुझे मैत्रीण म्हणजे मित्र मैत्रिणी असतात, मग त्यांच्याकडून काय येतं बोलणं? तू आता या क्षेत्रात आहेस, थोडं जवळचेस, काय विचारतं तुझ्या मैत्रिणींचं बोलणं? कसं असतं तुमच्या गप्पा? जी माझी मैत्रीण आणि मित्र असतील ना, त्यांच्या मैत्रिणींना मित्रांना खरं वाटत नाही की ते माझे मित्र मैत्रीण आहेत म्हणून. म्हणजे ते म्हणतात नाही का, नाही खरंच आहे का, तुम्ही एका ताटात जेवलेले आहेत का वगैरे असं. म्हणजे एक त्यांना प्राऊड फील होतं नाही का, की एवढी मोठी असून पण हे त्यांच्या सोबत आहेत म्हणून. पण कितीही माणसाने मोठं झालं ना तरी आपले पाय कायम जमिनीवर आहेत. बरोबर. हो. पण तुमच्या चर्चा काय होत्या? तुला समजा विचारलं, तुम्हाला अशी चर्चा सुरू झाली, मैदानाविषयी विचारलं, तर तुला खूप सगळं माहित असेल, खूप साऱ्या गोष्टी ज्या त्यांना पण माहिती नसतील. हो, मग काय होतं असं एखाद्या गमती जमती सांग, की असं विषय निघतो त्यावेळेस एखादी आठवण? असतो कायम हे चालूच असतं. आता अकॅडमीला पण गेले ना तर तिथल्या मुली माझाच मोबाईल घेऊन बघत असतात किंवा काय. मला पण मस्त वाटतं नाही का, ते पण म्हणतात आम्हाला पण खूप इच्छा आहे म्हणजे नाही का बघायला हे पण आम्ही लाईव्ह बघतो किंवा काय. असं प्रत्येकाच्या घरातून पाठिंबा नाही मिळत असं आहे. आताच्या ज्या मुली आहेत त्या या क्षेत्रामध्ये किंवा आता तू त्या क्षेत्रामध्ये आहेस, तर आताच्या मुलींना किंवा तरुण मुलींना ज्या घाबरणाऱ्या किंवा प्रत्येक क्षेत्रात नको समाजाचा विचार करणाऱ्या मुली पण आहेत, हो, किंवा त्यांच्या घरातले पालक पण आहेत की नको तू हे करू, मर्यादा घालतात, हो, की हे क्षेत्र तुझं नाही, पुरुष प्रधान आहे, ते त्यांनीच केलं पाहिजे, मुलांनीच केलं पाहिजे. त्यांना काय सांगशील तू या व्हिडिओच्या माध्यमातून? आता खरं तर मुलगा आणि म्हणजे माझ्या वैयक्तिक घरातलं तर मी सांगते, माझी मम्मी पप्पा जेवढं माझ्या दादाला जेवढा खर्च करत नाहीत कधी, त्याच्यापेक्षा जास्त खर्च मला असतो. सगळ्यात जास्त मी सगळ्यात लहान नाही तर सगळ्यात जास्त लाड माझा असतो. बघा मित्रांनो, म्हणजे तो मुलगा आहे किंवा तू मुलगी आहे मग तुला कमी खायला त्याला जास्त खायला असं कधीच नसतं. सगळं उलट मला जास्त मिळेल पण तो समजून घेईल असं. हे आदर्श शिकण्यासारखंच आहे या कुटुंबाकडून पूर्ण. कारण असे विचार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप कमी लोकांच्या मध्ये दिसतात आणि हे खऱ्या अर्थानं पूर्ण कुटुंबाचं यश आहे असं म्हणायला लागेल मयुरी तुझ्या पाठीमागं. खरंच खूप छान. तुझं हे स्वप्न पूर्ण होईलच नक्की जे तुला करायचंय. आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पण तुला हा नाद जोपायचा असेल तर तू जोपासू शकतेस. बऱ्याचदा काय होतं, मुलं ज्या क्षेत्रात येतात त्यावेळी शिक्षण सोडून येतात, पण तुझं हे वेगळं वाटतं की तू म्हणतेस माझं करिअर पण तेवढंच महत्वाचं आहे आणि रविवारी मी जाईल, पण आधी माझं करिअर बघेल आणि त्याच्यानंतर ही माझा नाद आहे तो पूर्ण करेल. हो, या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात माझं खूप खूप नाव झालंय. खूप म्हणजे त्याला प्रमाण नाही एवढं नाव झालंय की मला असं वाटतं की मी नाव खूप कमवलं, पण मला हेच मी पुढे सगळं काही करू शकत नाही असं. पण मला करिअर सुद्धा करायला पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. हो, करिअर पण. बैल म्हणजे तू ज्यावेळी गाडीवर बसतेस, एखादं मैदान मारतेस, त्यावेळेचा अनुभव कसा असतो? अनुभव तिथे म्हणजे साईडला अजून, आणि आता तर 9-9, 10-10 गाड्या सुटतात एका टायमिंगला पहिल्या गटातच. मग ते असतं, पण आता जास्त करून म्हणजे नाही का की रोज रोज बसणं असं नाहीये. मला ज्यावेळेस टाइम भेटेल किंवा मग रविवारची सुट्टी असेल, आम्ही फेरे वगैरे काढू, त्यावेळेस मी फेऱ्याला 100% गाडी आणते. फेऱ्याला 100% असतेस. एखादं मैदान आठवणीतलं मग सांगितलं, पण अजून कोणकोणती मैदानं मारली
मुंबईमध्ये तो गुलाल झाला होता माझा. त्यावेळेस एकदा म्हणजे नाही का खालून माझा थोडासा नॉर्मल असा तोल गेला होता, कारण त्या छकड्यावरती जास्त चगळ नव्हतं. मग त्यातनं पण मी दांड्या धरून वरती आले, माझा तोल चालूमध्येच? हो, चालूमध्येच. बैल त्याच स्पीडनी पळत होती. त्याच्यानंतर एक आठवलं की आपण एवढ्या लांब आलोय, आपल्याला गुलाल करूनच जायचंय. मग दांड्या धरून मी वरती आले. त्यानंतर पुढे गाडी लावली. जास्त नाही पण मला वाटतं अर्धा एक छकड्यानं झाली माझी शर्यत. त्यावेळेस मी न गुलालाची नाही माघारी आली, गुलाल घेऊनच माघारी आली. विचार कसा काय, म्हणजे कसं ठरवतेस? कारण तोल जात असताना म्हणजे पडली असतीस तर दुखापत झाली असते, त्यातनं सावरून यायचंय, म्हणजे हा विचार किती तुझ्या तिथं एकदम नाही का की असं माइंड मध्ये आलं की नाही आपण एवढ्या लांब आलोय, आपल्याला गुलाल हा करूनच जायचंय. मग त्यावेळेस पण झालं. माझी पहिली मुलाखत झाली पारगाव मध्ये, तिथून पण जास्त उचलले गेले. मग तेव्हापासून हे माझं असं रुटीनच चालू झालंय. खरंच आहे, आणि हे आदर्श घेण्यासारखंच आहे. आणि काय म्हणतो की आपण धाडसीपणा असतो तो खऱ्या अर्थानं तुझ्याकडून शिकायला पाहिजे. एक युवती म्हणून ह्या क्षेत्रात आहे ना, ही एक गोष्ट न पटण्यासारखी आहे खऱ्या अर्थानं. म्हणून तो तुला मी पहिल्यांदा प्रश्न विचारला. खरंच तू यात आली त्यावेळी तुला नकारार्थी प्रश्न काय, पण तू तर सांगतेस की सगळ्यांच्याकडून कौतुकच आलं. हो, मला माहित नाही माझ्या पाठीमागे माझी निंदा किती होत असेल किंवा काय, पण जे लोक माझ्या समोर आली, माझ्यासोबत बोलली, ते आतापर्यंत मला सगळी चांगली लोक मिळाली. काही असं नाही, पाठीमागे जे बोलत असतील ते मी सांगू शकत. आणि जर बोलत असली तर त्याच्याबद्दल तुझं काय, म्हणजे जर निगेटिव्ह बोलत असतील त्यांना काय सांगशील या व्हिडिओ? बाय चान्स असतातच काय थोडेफार असतात की ते चांगलं जरी असलं तरी वाईट म्हणतात, वाईट असलं तर वाईट म्हणतात, त्यांना काय सांगशील? तुझं काही चूक नाही, तू एक आदर्श उदाहरण आहेस. तरी पण असतातच थोडेफार समाजामध्ये निगेटिव्ह. आता बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. राईट. मग मला कमेंट वगैरे आली ना तर मी बिलकुल पण घाबरत नाही. मी लगेच तिथल्या तिथे रिप्लाय देऊन टाकते. त्याच्यानंतर त्यांनी मला ताई म्हणूनच बोलणार, मी त्यांना असंच करते जागेवरती. कारण आता भिवून राहण्याची म्हणजे आपण एक आलोय की आपण वाघीण म्हणून स्वतःला घेतोय. मग तू कमेंट टाकशील, तू काही करशील, मी ते शांत नाहीच बसून घेत, नाही का, मी ऐकूनच घेत नाही. असं पहिल्यापासून लहानपणापासून आहे का ह्या क्षेत्रात उतरल्यापासून? पहिल्यापासूनच आहे. हो. कुणाचा आदर्श आहे, कसं काय तुझा स्वभाव असा? कुणाकडे बघून तुला वाटलं अरे असंच निडर राहायचं, बिंदास्त राहायचं? पप्पा मम्मी दोघं, जास्त करून पप्पा, कारण मम्मी आमची जरा एवढं हे नाहीये. पप्पा तेवढे प्रेमळ आहेत, तेवढे रागीट पण आहेत. हो, त्यांच्याकडे बघूनच तू तशा पद्धतीनं. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्या आई वडिलांशी पण आम्हाला थोडंसं बोलायचं, कारण त्यांचा खरा आदर्श आहे तू. आईचं नाव घेतलंस, वडिलांचं नाव घेतलंस, त्यांच्याकडून पण तुझ्याबद्दल थोडं जाणून घ्यायला मला. या क्षेत्रात माझ्या भावाचा म्हणजे विजयचा, पप्पांचा आणि मम्मीचा आतापर्यंत मला सपोर्ट आहे, म्हणून मी इथपर्यंत आहे. मला त्यांच्याकडूनच सपोर्ट मिळाला नसता तर मग मी मैदानात जाऊ शकले नसते. आता जरी मम्मी पप्पा कुठे कामाला वगैरे गेली तर माझा भाऊ माझा कधी मैदानात हात सोडत नाही. म्हणजे तो माझ्यासाठी एवढा एक मोठा आधारस्तंभ आहे ना की मी त्याला कधीच विसरू शकत नाही. खरंच आहे. अगं आता जरी मैदान असली तरी एखाद्या वेळेस असं म्हटलं, अरे मैदानात तू निघालीस कशाला जातेस, किती गर्दी असते, किंवा तू कशाला जातेस त्या मैदानामध्ये, ते नाही म्हणजे महिलांचं नाही त्याच्यामध्ये काही काम, नको जाऊ असं म्हटलं जातं. त्यात असताना तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. भाऊ म्हणजे एखाद्या वेळेस जर मी आजारी असली ना आणि मैदानावर सगळे निघाले ना तर मला बोलणार तू येऊन पिकअप मध्ये बस, पण तू चल. म्हणजे एक प्रकारे सपोर्ट, खूप मोठा सपोर्ट आहे. खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि एक प्रेरणा देणारी तू आहेस इतर मुलींच्यासाठी प्रेरणा आहेस तू. क्षेत्र कुठलं पण असू दे त्याच्यामध्ये जाण्याचं धाडस जे करतात ते इतरांसाठी प्रेरणा बनून जातात. तसं तू एक प्रेरणा आहे सगळ्या मुलींसाठी, सगळ्या मुलींसाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी. ज्यांना वाटतं की मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, लोक काय म्हणतील, त्यांचं उत्तर म्हणजे तुझ्यापाशी मिळते खऱ्या अर्थानं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आई वडिलांशी पण आम्हाला बोलायला आवडेल. नमस्कार. पहिल्यांदा तर मयुरीकडून ज्यावेळी ऐकलं सगळं तर पहिल्यांदा मी म्हटलं आईचंच कौतुक करायला पाहिजे की तुम्ही तिला म्हणजे सपोर्ट केला, तुला आवडते ना चल, किंवा वडिलांनी पण, पप्पांचं पण नाव त्यांनी घेतलं की पप्पा सुद्धा म्हटले, हे खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सुनीता शिवाजी रणदिवे, मयुरीची मम्मी मी. तिला बैलगाड्या क्षेत्रामध्ये आवडच होती. खरं तर म्हणजे ते लहानपणापासूनच ती तशी होती का, धाडशी? लहानपणापासूनच धाडशी आणि रागीट स्वभावाची पप्पांसारखी आहे. सेम ते. कधी कळालं तुम्हाला तिला बैलगाडीचं आवड निर्माण झाली, किंवा म्हणजे कसं कसं कळालं तुम्हाला, काय झालंय? आवड तिला पहिल्यापासूनच आहे. जवळजवळ एक ते पहिली आमची बैल होती सनी बबन म्हणून, तिचं वय होतं त्यावेळेला ते
3 ते 4 वर्षाची होती ती. 4 वर्षांची. हो, लहान होती एवढी एवढीशी. अजून तिचे फोटो वगैरे आहेत, ती क्लिप वगैरे असं लावलेली छोटी छोटी केस तिची. बैल असा गुलालात राहिला की यायची, पप्पा मला फोटो काढायचाय. 4 वर्षाची असताना. हो, आणि गाऊन तिचा एक आणलेला मी गोंदावल्यावरून. पहिल्या टीव्ही अशी भेटायची, मग त्याच्यावर बसून आम्ही सगळे जाऊन ती टीव्ही वगैरे घेऊन आलेलो. तुम्ही सगळे गाऊन घालताय, मला पण गाऊन. त्या गाऊन वरती तिचा एक फोटो आहे असा बैलाला धरलेला. पहिल्यापासून ते म्हणजे तिला नाद आहे आणि हट्टी भरपूर आहे. आणि कसं आहे ते तिचा भाऊ विजू आणि ती, म्हणजे आम्ही असं कधी धरलं नाही की बाबा तो मुलगा आहे ही मुलगी आहे, मग ही मुलगी असून बैलगाडी क्षेत्रात कशी पाठवायची असं आम्ही कधी डोक्यात धरलं नाही. का तर मीच जायच्या अगोदर बैलगाडी क्षेत्रामध्ये. तुम्हाला कुणाचा सपोर्ट होता म्हणजे त्यावेळी? माझे मिस्टर, माझे सासू सासरे खंबीर माझ्या पाठीमागे असायचे, जा म्हणायचे आणि आम्ही जायचो. आणि तेव्हापासूनच मुलांना नाद लागला. पहिल्यांदा तुम्हालाच विरोध नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही तिला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. आणि बाबा असं वाटलं नाही पाहिजे की बाबा ह्या क्षेत्रात बाबा मुली येऊ नये किंवा महिलांना संधी नाही, असं वाटलं नाही पाहिजे. आज उर्मिला ताई देखील मोठ्या हे असून सुद्धा त्या सुद्धा बैल मालक आहेत, गाडा मालकीण म्हणून आज असतात, उपस्थित असतात. मयुरीला सुद्धा भरपूर साथ देतात, मोठी मोठी लोक सुद्धा भरपूर साथ देतात. कारण हे प्रेरणेचा स्रोत आहे एक प्रकारे. कारण ह्या घटना खऱ्या अर्थाने ही घडत नसते प्रत्येक ठिकाणी. तुमचं कुटुंब, तुमचे विचार, तुम्ही स्वतः तिच्या पाठीशी खंबीर राहिला. जर तुम्हीच नाही म्हटलं असतं, तिनं सांगितल्याप्रमाणे, तर ती पुढे जाऊ शकली नसती. आणि आजही ती मेंटॅलिटी आहे की बैलगाडा क्षेत्र म्हटलं की आपण म्हणतो मुलगी म्हटल्यावर लगेच म्हणजे काय म्हणतो भुवया उंचावतात, मुलगी तिकडं असं म्हटल्यावर. तसं असताना तुम्ही स्वतः जाऊन तिला सपोर्ट करताय, ही गोष्ट खूपच छान आहे. आणि तुम्हाला आता तिचं करिअर पण, तिची स्वप्न पण मोठी आहे. ती स्वतः असं म्हणते की मी शाळा पण सोडणार नाही, शाळा शिकत शिकत ही नाच जोपासणार आहे. करिअर पण केलं पाहिजे. मग ह्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना कसं होईल तिचं? तुम्हाला काय वाटतंय? ती हट्टी तर आहेच. हट्टी आहे, भरपूर हट्टी. नाही, आपणच कसं आहे, आता ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तिचं नाव झालंय. आज ती गाडा मालकीण म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर तिची ओळख आहे. आणि हो, आणि जाईल तिथं म्हणजे अड्ड्यावर देखील मोठी माणसं असू द्या, तुझ्या वडिलांसारखे असू द्या, यंग मुलं असू द्या, कधी पण मयुरीताई नमस्कार, म्हणजे आधार आहे. म्हणजे एक प्रकारे कसं नाही बाबा की ही मुलगी आहे किंवा ही असं वाईट नजर अजिबात नाही. म्हणजे हे क्षेत्र लोक म्हणतात नाही हे वाईट आहे किंवा असं काहीच नाही. बघा काकी जे सांगताय ते किती महत्वाचं आहे बघा. कारण कसं आहे माहितीये का, आपण जिथं पाऊल टाकतो ना तिथं नाही म्हणजे दुनियाला काय वाटणार आहे हे क्षेत्र बेकार आहे. बेकार असं नाही, हे क्षेत्र चांगलं आहे. दृष्टिकोन बदलणं महत्वाचं आहे. आपण जसं बघतो तसं जग दिसतं. जर तुम्ही वाईट नजरेनेच बघितलं सगळंच वाईट दिसणार आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही तिला कधीच असं नाही म्हटलं ना बाबा तू इकडे जाऊ नको तिकडं. आता आम्ही कामाला जरी गेलो, ती जरी कॉल जरी आला, मम्मी मला आमच्या इकडे जायचंय, मी विजूला घेऊन चालेल, जा बिंदास. आता सगळ्या तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलं, मयुरीने पण सगळं सांगितलं की सकाळ. कधीच असं झालं नाही का की निगेटिव्ह पाहुण्यांच्यातून आजूबाजूला बघताना वेगळं बघणं किंवा थोडंसं वेगळं बोलणं, बोलताना छान बोलायचं पण तुम्ही पुढे गेल्यावर मागं काहीतरी बोलत बसायचं, असं कधी अनुभव नाही आला का? बघा आता माग काय लोक बोलतील ते आपण सांगू शकत नाही. आता पुढे आपण चालल्यावर माग काय होतंय आपल्याला दिसत नाही, आपल्याला समोर जे दिसतंय तेच आपण खरं धरायचं. बरोबर आहे, बरोबरच आहे. मागचा आपण ते विचार करायचा नाही. जे आपल्याला पटतंय, आपल्या मनाला पटतंय ते आपण मुलांना करून द्यायचं. जे मुलांना पटतंय ते आणि खऱ्या अर्थानं काकी मयुरी चुकीचं काहीच करत नाही. ते एक समाजासाठी एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे आहे. क्षेत्र हे असलं तरी काही फरक पडत नाही, पण जे घाबरणाऱ्या मुली आहेत त्या, जे प्रत्येक गोष्टीत म्हणतात कसं जाऊ कसं काय करू, त्यांच्यासाठी ही उत्तर आहे किंवा एक उदाहरण आहे उत्तम. आणि तुम्ही पण म्हणजे आई वडील म्हणून कसं साथ असली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही काकी आणि काका आणि भाऊ सुद्धा. भाऊ पण आहे काय? तर भावाचं पण किती सपोर्ट आहे, म्हणजे पूर्ण फॅमिलीचं तुमच्या. खऱ्या अर्थानं फक्त मयुरीच नाही, तुम्ही सगळीच खूप ग्रेट आहात. आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि खरंच मयुरीने आता जे यश मिळवते, तिचं नाव होते ते खूप छानच आहे, पण तिचं जे स्वप्न आहे ते तू पूर्ण करशीलच. कारण तू यात हट्टेच म्हटलं होते तर तू लवकरच पूर्ण करशील आणि तुझा छंद पण जोपासशील. तुझ्या पुढील आयुष्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि असंच तुझं नाव कायम लक्षात राहावं लोकांच्या. तर मित्रांनो, नव्या पिढीतली झाशीची राणी बघायची असेल तर मयुरीकडे बघा, नक्कीच बघा आणि तिच्याकडून प्रेरणा
घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तिच्या पुढील आयुष्यासाठी पुढील भविष्यासाठी तिच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू.